पोहे, रवा यापासून कांदे पोहे उपमा तर आपण नेहमीच बनवतो, पण आज याच साहित्यापासून मी वेगळी चमचमीत रेसिपी बनवते। यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा आधी शिजत घालून ठेवला होता। बटाटा इथे थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवून देते। इथे आता मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये 1 वाटी रवा घ्यायचा आहे। कुठलीही घरातली एक मोठी वाटी घ्या आणि तिने 1 वाटी रवा मोजून घ्या। बारीक किंवा जाड कोणताही रवा घेतला तरी चालेल। यामध्ये आता त्याच वाटीने मोजून पाव वाटी पोहे घालायचे आहेत। पोहे मी आधी चाळून घेतलेत, निवडून घेतलेत। आता हे मिक्सरला फिरवून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे पहा, अगदी बारीक वाटून घेतलं। हे पीठ आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता यामध्ये त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी दही घालायचं आहे आणि इथे दह्याच्याच वाटीमध्ये मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे। जर तुमच्याकडे ताक असेल तर 1 वाटी इथे ताक घातलं तरी चालेल। इथे मी अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी घातलं। मिक्स करून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला असंच घट्टसर हवं आहे, त्यामुळे पाणी जास्त घालायचं नाही आहे। अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी एवढ्यामध्ये हे व्यवस्थित असं भिजलं जातं। तर पाहू शकता असंच घट्टसर हे हवं आहे। आता आपण जो बटाटा थंड करत ठेवला होता तो यामध्ये घालायचा आहे। तर इथे किसून बटाटा यामध्ये घालायचा आहे। किसल्यामुळे बटाटा एकसारखा या मिश्रणामध्ये मिक्स होईल। सगळा बटाटा इथे मी किसून घेतला। आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। यानंतर किसलेलं आलं घातलं आहे। अर्धा चमचा जिरं घातलं। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। सगळं आता मिक्स करून घेऊया। यामध्ये तुम्ही जाडसर कुटून घेतलेली काळी मिरीसुद्धा घालू शकता। त्याची चवसुद्धा खूप छान लागते या रेसिपीमध्ये। तर हे सगळं असं छान मिक्स करून घेतलं। आता हा गोळा आपण झाकून बाजूला ठेवून देऊया आणि मधल्या वेळामध्ये आपण इथे चटणी तयार करूया। तर इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घालायचं आहे। थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। 1 ते 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। यानंतर 1 चमचा इथे मी चणे घालते। भाजलेली चण्याची डाळ घातली याऐवजी तरी चालेल किंवा शेंगदाणेसुद्धा भाजून घालू शकता। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा इथे मी दही घालते आंबटपणासाठी। दह्याऐवजी लिंबाचा रस घातला तरी चालेल। आता पाणी घालून आपण ही चटणी वाटून घेऊया। तर इथे चटणी वाटून तयार आहे, बाउलमध्ये काढून घेतली आहे। आता चटणीवर घालण्यासाठी इथे मी फोडणी तयार करते। तर गॅसवरती इथे मी तडका पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे। तेल गरम झालं आहे, पाव चमचा मोहरी घातली, पाव चमचा उडदाची डाळ घातली आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं घातलेत। फोडणी तयार आहे। ही तयार फोडणी चटणीवरती घालायची। तर आपल्या नाश्त्याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी ही खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे। चटणी इथे तयार आहे। आता आपण वडे बनवूया। तर पीठ जे आपण झाकून ठेवलं होतं त्यामध्ये इथे मी कढीपत्ता घालते। मी आधी कढीपत्ता घालायला विसरली होती, तर इथे मी बारीक चिरून कढीपत्ता यामध्ये घातला। कढीपत्ता मिक्स करून घेऊया सगळ्या पिठामध्ये। यानंतर हा नाश्ता थोडासा हलका होण्यासाठी किंवा हे वडे थोडेसे हलके, थोडीशी जाळी येण्यासाठी यामध्ये मी अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालते। बेकिंग सोडा पूर्णपणे ऑप्शनल आहे। बेकिंग सोड्याशिवाय सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। सोडा सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तर याचे आज आपण वडे बनवणार आहोत। आता हाताला तेल लावायचं आहे आणि याला आता मेदूवड्याचा शेप द्यायचा। जसे मेदूवडे असतात त्याप्रमाणे आपण हे वडे तयार करणार आहोत। तर हा इन्स्टंट असा मेदूवडा आपण बनवतोय। तर आपण नेहमीच जसा मेदूवडा बनवतो तर त्यासाठी डाळ भिजत घालावी लागते, वाटावी लागते। तर असं काहीच करण्याची गरज नाही आहे। अगदी इन्स्टंट हा मेदूवडा तयार होतो आणि चवीलासुद्धा हा खूप छान लागतो। तर इथे वडे पहा असे
तयार करायचे आहेत. आता हे वडे आपण फ्राय करूया. तर इथे मी तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलं आहे. यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि वडे तेलात सोडायचे आहेत. जेव्हा आपण वडे तेलात सोडू तेव्हा तेल व्यवस्थित असं गरम हवं, नाहीतर ते वडे तेलकट होतात. मीडियम फ्लेमवरतीच आपण हे आता फ्राय करूया. लगेच उलटायचे नाही आहेत. थोडासा याचा जो फेस आहे तो कमी झाल्यानंतर आपण उलटून घेऊया. गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हे वडे फ्राय करायचे आहेत. वडे इथे तयार झालेत, काढून घेऊया. हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत. तर असेच इथे उरलेले वडे सुद्धा मी फ्राय करून घेतलेत. आपण जी चटणी बनवली त्याबरोबर इथे मी हे वडे सर्व केलेत. दिसायला जितके मस्त दिसतात हे वडे तितकेच चवीला सुद्धा खूप छान लागतात. आपण नेहमी जे मेदूवडे बनवतो उडदाच्या डाळीचे, ते पचायला सुद्धा थोडे जड असतात. तर अशा पद्धतीचे तुम्ही वडे तयार करू शकता. इथे मी एक वडा तुम्हाला तोडून दाखवते. पहा, नेहमीचे आपले मेदूवडे असतात तसेच हे दिसतात आणि आतून सुद्धा अगदी छान असे फ्राय झालेत, हलके झालेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.